हाय हॅलो नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या ताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, संध्याकाळचे वाजले आहेत 8:30 आणि मिस्टरांनी आणले आहेत मासे आणि मिस्टरांनी मला फोन केला होता की मी मासे घेऊन येतोय, भाजी वगैरे काही बनवू नकोस. तर मी म्हणलं ठीक आहे, घेऊन या म्हणलं. तर बघा, त्याने 1 किलो मासे आणले आहेत आणि 1 किलो माशांमध्ये 5 मासे बसलेले आहेत. तर मग एक भाजीसाठी कट करून आणला आणि आम्ही 4 आहे मासा खाण्यासाठी. मोठी मुलगी माझी खात नाही आहे मासा, तर आम्ही 4 आहे. तर 4ांसाठी आम्ही तसे अखंडच पीस ठेवलेले आहेत, कारण बारीक बारीक छोटे पीस केले तर मला ते आवडत नाहीत. त्यांना म्हणलं की मी आपुटच पीस राहू द्या म्हणलं, माशाचे म्हणजे आहे असे आपण फ्राय करूया म्हणलं तव्यामध्ये. तर ठीक आहे म्हणून त्याने आणलेले आहेत. तर बघा, मी मासे स्वच्छ एकदम धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती लिंबू एक पिळलं, थोडीशी हळद टाकली, मीठ टाकलं आणि ही पावडर टाकली, मिरची पावडर, आणि थोडासा मटन मसाला किंवा चिकन मसाला असला तर टाकायचा. आणि हे असंच हलवून आपलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक 10 ते 15 मिनटं ते तसंच ठेवायचं. म्हणजे कसं माहिती आहे, जो मसाला आहे ना तो माशांमध्ये चांगला मुरला जातो आणि माशांना चव छान येते. जो आपण असा रवा ते वरनं लावतो ना त्यावेळेला माशांची टेस्ट फक्त वरच्यावरच राहते, आतमध्ये जात नाही. जर तसं ते मॅग्नेट करून ठेवले ना मासे थोडा वेळ जरा मसाला लावून, तर माशांच्या आतमध्ये सगळं मीठ वगैरे ते जातं आणि ते मासे चवीला छान लागतात. तर तिकडे मासे मॅग्नेट होत आहेत तोपर्यंत मी इकडं मसाला बनवलेला आहे. अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, रवा घेतलेला आहे, थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे, थोडीशी मिरची पावडर घेतली, थोडीशी हळद घेतली, मीठ घेतलेलं आहे आणि एवढ्या जिन्स मी मिक्स करून घेतलेल्या आहेत. मीठ वगैरे असं चवीनंच बघून टाकायचं. कधी कधी मीठ कमी पडतं, नाहीतर जास्त तरी होतं, त्यामुळे बेतानेच टाकायचं जरा बघून ते. कारण पलीकडे पण मी मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे रव्यामध्ये जरा जेवढं आपल्याला पाहिजे त्याच हिशोबात आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर बघा, सगळा रवा वगैरे मी मिक्स करून घेतलेला आहे. आणि बघा आता, आणि असं मासं केलं ना त्याला रवाही एकदम मस्त असा लागतो. थोडंसं ह्याचं पीठ टाकलं ना तांदळाचं, तर मग रव्यात जास्त असं त्याला चिकटला जातो. काही जणांचं असं असतं की आम्ही जर रवा मासा केला ना तर त्याला रवाच राहत नाही, फक्त मासेच असतात ते. तर काय असतं माहिती आहे का, मासे नेहमी धुतले ना तर जरा आपण थोडा वेळ असे मॅग्नेट करून ठेवायचे, म्हणजे त्याला मीठ लावून ठेवलं ना असं त्याला, तर ते माशांना असं पाणी सुटल्यासारखं होतं. त्यामुळे मग जो रवा आहे ना तो त्या माशांना असं चिकटला जातो, तो निघत नाही आणि व्यवस्थित ते मासे फ्राय होतात. तर तुम्ही तसं करा. तर बघा, मी सगळ्या 4 माशांना व्यवस्थित सगळं आतमधून वगैरे सगळा रवा वगैरे लावून घेतलेला आहे. आणि बघा, रवा मी फक्त 4 माशांना होईल एवढाच घेतला होता. तर बरोबर ते 4 मासे झाले आणि मी काय करते, मासे सगळे तव्यात सोडले ना, वरून थोडंसं तेल टाकते आणि राहिलेला जो रवा आहे ना तो सगळा त्याच्यावरून सोडते. तर बघा, माशांना एकदम रवा एकदम मस्त असा लागलेला आहे, कुठेही थोडंही असा रवा टाकलेला निघलेला नाही, एकदम व्यवस्थित बसलेला आहे. आणि मासे धुताना नेहमी काय करायचं माहिती आहे का, ज्या वेळेला मी मासे घेऊन येते ना त्यावेळेला मासे मी 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घेते. सगळं त्याच्यामध्ये जे काळं वगैरे असतं ना ते काढून घेते. नंतर ना मग ज्वारीचं पीठ घेते 1 वाटीभर, त्याच्यामध्ये सगळं ओतते असं आणि सगळ्या माशांना व्यवस्थित चोळते सगळं. कारण ज्वारीच्या पिठाने माशाचा जो कडवटपणा आहे ना, काय वेळेला मासे असे कडू लागतात. तर ते कशामुळे लागतात, तर ते व्यवस्थित धुतले जात नाही, त्याच्यामध्ये काळं वगैरे राहतं, घाण राहते, त्यामुळे ते आपल्याला कडू लागतात. तर कडू लागू नये म्हणून लिंबू टाकायचं, थोडंसं ज्वारीचं पीठ टाकायचं, व्यवस्थित ते एकदम स्वच्छ क्लीन करून घ्यायचे. मग मासे आपल्याला कडू लागतच नाहीत. कशी एकदम मासे असे फ्रेश दिसतात, पांढरे शुभ्र बघा. तर बघा, मासे मी टाकलेले आहेत तव्यामध्ये, त्याच्यावरती तेल थोडं सोडलं आणि त्याच्यावर जो राहिला होता ना रवा तो मी सगळा त्याच्यावरनं टाकून घेतलेला आहे. कारण हा रवा आता कशाला यूज करता येत नाही आणि तो खराबच होणार, कधी मासे आणणार. मग मी काय करते, त्याच्यावर तेल टाकलं ना तो सगळा रवा व्यवस्थित बसला जातो बघा. आणि परत नंतरनं पण मी त्याच्यावरती तेल टाकलेलं आहे, जेणेकरून तो रवा आहे असं त्या माशांना राहणार, असा सुटसुटीत ते जाणार नाही व्यवस्थित. तर बघा, माझ्या माशांचा रवा थोडाही निघलेला नाही आहे, जशाच तसा लावला होता तसाच त्या माशांना रवा आहे. तर मस्त असे मासे झालेले आहेत. तुम्ही बघा, कलरही खूप छान आलेले आहे, त्याच्यामध्ये हळद आणि मिरची पावडर टाकल्यामुळे मस्त होतात. आणि पहिल्यांदा काय करायचं, गॅस फुल करायचा आणि ज्यावेळेला आपण मासे टाकतो ना त्यावेळेला गॅस बारीक करायचा. मासे टाकले का जरा बारीक गॅस केला, थोडंसं मग थोड्या वेळाने मग जरा थोडासा नॉर्मली करायचा. फुल गॅसवर कधीच मासे करायचे नाहीत, कारण ते कडक होत नाहीत, एकदम असं नरम लागतात मासे. जर बारीक असं गॅस करायचा आणि त्याच्यावर जर मासे केले ना तर एकदम कडक आणि छान होतात.
तर बघा माझं सगळं मासे वगैरे करून झाले आणि नंतर ना मला भाजी करायची आहे. पण कसा हा रवा वगैरे आपण घेतो ते मासे मिक्स करताना रवा सगळीकडनं सांडला होता. तर मग मी एकदम तो सगळं क्लीन करून घेतला अगोदर किचन, कारण तो रवा सारखं पायाला चिकट इकडं तिकट. त्यामुळे मग मी काय करते एकदम सगळं ते क्लीन करून घेतलं आणि पलीकडच्या गॅसवरती ते बारीक गॅसवरती ठेवलेले आहेत. तर म्हणलं पटकन आता इकडे भाजी करायची. तर भाजीसाठी मी काय घेतलेलं आहे, माशाच्या अर्धी वाटी खोबरं घेतलं, लसूण घेतलेला आहे, परत त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकले. मी एवढंच टाकलं. कधी कधी मी काय करते तीळ पण भाजून घेते, कारण तीळ टाकले ना तर खूप छान लागते भाजी माशाची पण आता मी टाकलेले नाहीत, म्हणलं जाऊ दे, म्हणलं खूप उशीर होते त्यामुळे मग मी आहे असे. आणि आमच्या दोघांपुरतीच, जर जास्त कोणी माणसं आली असतील आणि माशाची भाजी करायची असेल ना तर मी नेहमी थोडंसं तीळ भाजून टाकते. त्यामुळे ना भाजी अशी एकदम मिळून येते. चांगले भाजले ना तिळाची वास पण येत नाही आणि काय नाही, खूप छान भाजी लागते. तर आता दोघे जणच आहेत, खोबरं पण भरपूर आहे, त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये काही तीळ वगैरे टाकलेलं नाही. थोडीच भाजी करायची आहे मला, 2 वाट्या, तर तेवढ्यासाठीच मी मग तेवढं होतं खोबरं म्हणून मी तेवढंच केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा मी मटण मसाला टाकला किंवा कुठला मच्छी करी असो कुठला असो, मी जो घरात अवेलेबल असेल ना मसाला मी तोच भाजीला टाकते. असं काही नाही की माशाचा, माझ्याकडे सगळे मसाले असतात पण आता संपलेले आहेत. मी एकदमच डीमार्टमधून आणते, पण आता माझ्या लक्षात राहिले नाही आहे बाजार घेताना ते मासे असं म्हणजे माशाचा मसाला घ्यायचा, चिकनचा मसाला घ्यायचा, बिर्याणी, मी जेवढे मसाले लागतात ना घरामध्ये आपल्याला मी तेवढे सगळे एकदम घेऊन येते प्रत्येक महिन्याला. मी परत हिथून कधीच आणत नाही दुकानामधून, डायरेक्ट बाजारामध्येच भरते. पण आता संपलेले आहे त्यामुळे मग मी थोडेच बाहेरून आणलेले आहेत आता. तर बघा माशाची भाजी मी केली. नंतर ना पाणी ते माशाची भाजी उकळल्यानंतरच मी त्याच्यामध्ये ते 4 पीस टाकलेले आहेत आणि 4च पीसची भाजी केलेली आहे, कारण मला 2 आणि त्यांना 2. मुलं तर माशाची भाजी खातच नाही, त्यांना फक्त तळलेले मासेच आवडतात. तर बघा माशाची भाजी एकदम मस्त अशी मच्छी करीसारखी झालेली आहे. तर माझी मच्छी करीची भाजी होईपर्यंत भांडी वगैरे घासलेली आहेत. तर हा होता आजचा माझा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.